वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर. माधव
हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे माझे जातीचे मज भेटू कोणी माझी ये जातीचे मज भेटू कोणी माझी ये जातीचे मज भेटू कोणी आवडती धनी फिडावया आवडती धनी फिडावया माझी जातीचे मज भेटू कोणी माझी जातीचे मज भेटू कोणी आवडती धनी फेडावया आवडती धनी फेडावया आवडीच्या हरी अंतरापासून आवडीच्या हरी अंतरापासून आवडीच्या हरी अंतरापासून मने अर्थ माझे ऐसियाचे मने अर्थ माझे ऐसियाचे मने अर्थ माझे तया लागे जीव होतो कासा विसर तया लागे जीव होतो कासा विसर तया लागे जीव होतो कासा विसर पाहतील वास नयन हे पाहतील वास नयन हे आवडीच्या हरी अंतरापासून आवडीच्या हरी अंतरापासून ऐसियाचे मने अर्थ माझे ऐसियाचे मने अर्थ माझे सुफळ हा जन्म होईल तेथून हा सुफळ हा जन्म होईल तेथून देता लिंगण वैष्णवाशी देता लिंगण वैष्णवाशी देता लिंगण वैष्णवाशी आवडीच्या हरी अंतरापासून आवडीच्या हरी अंतरापासून ऐसियाचे मने अर्थ माझे ऐसियाचे मने अर्थ माझे तुका म्हणे तुझी सुदिना सोहळा तुका म्हणे तुझी सुदिना सोहळा गाऊया गोपाळा धणेवरी गाऊया गोपाळा धणेवरी तुका म्हणे तुझी सुदिना सोहळा तुका म्हणे तुझी सुदिना सोहळा
गाऊया गोपाळा धणेवरी गाऊया गोपाळा धणेवरी आवडीच्या हरी अंतरापासून आवडीच्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी अर्थ माझे ऐसियाचे मनी अर्थ माझे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई माझी जातीचे माझी जातीचे मज भेटो कोणी माझी जातीचे माझी जातीचे माझी जातीचे मज भेट कोण माझी जातीचे माझी जातीचे माझी जातीचे मज भेटो कोणी माझी जातीचे माझी जातीचे माझी जातीचे मज भेट कोणी माझी जातीचे आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडे जा हरी आवडे जा हरी करापासोनी आवडे जा हरी आवडीची धणी फेडावया आवडीची धणी
फेडावया आवडे जा हरी आवडे जा हरी अंतरापासून आवडे जा हरी माझी ये जातीचे 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 मत भेटो कोणी माझी ये जातीचे माझी ये जातीचे माझी ये जातीचे माझी ये जातीचे मज भेट कोणी माझी ये जातीचे आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवड जा हरी आवड जा हरी अंतरापासून आवड जा हरी आवड जा हरी आवडीची धणी फेडावया आवडीची धणी फेडावया आवडे जा हरी आवडे जा हरी अंतरापासून आवडे जा हरी ऐसियाच मानी औरत माझे राम ऐसियाच मानी राम ऐसियाच मानी ऐसे आज मन दाम
अर्थ माझे ऐसे ज्याचे म्हणे अर्थ माझे ऐसे याचे म्हणे ऐसे याचे म्हणे अर्थ माझे आवडे जा हरी आवडे जा हरी तरा पासून आवडे जा हरी ऐशी ज्याचे म्हणे अर्थ माझे अर्थ माझे ऐशियाचे म्हणे अर्थ माझे ऐशियाचे म्हणे अर्थ माझे आवडे जा हरी आवडे जा हरी अंतरापासून आवडे जा हरी धनी फेडावया आवडी धनी फेडावया जातीचे मज भेट कोणी माझी जातीचे मज भेट कोणी जातीचे मज भेट कोणी माझी जातीचे मज भेट कोणी आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडी जा हरी अंतरापासून आवडी जा हरी अंतरापासून आवडी जा हरी अंतरापासून अर्थ माझी ऐसियाची मनी अर्थ माझी ऐसियाची मनी अर्थ माझी आवडी जानी अंतरापासून आवडी जे हरी अंतरापासून आवडी जा हरी अंतरापासून आवडी जा हरी अंतरापासून ऐसियाची मनी अर्थ माझी ऐसियाची मनी अर्थ माझी माझे जातीचे मज भेटो कोणी माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडी जा हरी अंतरापासून ऐशियाचे मनी अर्थ माझे तया लागी जीव होतो कासावीस पाहतील वास नयन हे आवडी जा हरी अंतरापासून ऐशियाचे मनी अर्थ माझे
सुफळ हा जन्म होईल तेथून देता आलिंगन वैष्णवाशी आवडीच्या हरी अंतरापासून आईशी आचे मनी अर्थ माझे तुका म्हणे तोची सुदीन सोहळा तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे ज्या हरी अंतरापासून आईशियाचे मनी अर्थ माझे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार प्रथम नमन चरणा संताचे दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादान कथेचा त्यांच्या कृपादान कथेचा दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडीच्या हरी अंतरापासून आईशियाचे मनी अर्थ माझे जगद्गुरु जगद्वंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगातून अखिलकोट ब्रह्मांड नायक जो विश्वाचा नियंता आहे विश्वाचा मालक आहे त्या भगवान पडणाऱ्या पुढे तुकोबाराय एक विनंती करतात थोडक्यात देवाजवळ तुकोबाराय मागणी मागतात असो या ठिकाणी हा जो चाललेला सोहळा नामयज्ञ हे नैमित्तिक आहे ज्याला काही कारण असतं त्याला नैमित्तिक म्हणतात
तसा हा जो चाललेला नामयज्ञ हा सोहळा ह्याला निमित्त आहे म्हणजे मारुतीबा कुरेकर आणि आमचे भाऊ यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा. भाऊंचा सोहळा होणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात जे तुकोबारायचे संत महात्म्यांचे अक्षर आहेत ते स्वतः आचरणात आणले. आमच्यासारखं फक्त कमरा बांधून लोकाला सांगत बसले नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भाऊनी भजन जतन करून ठेवलं. भाऊनी गाता भजन करताना अवश्य ऐकणाऱ्याने ऐकावं. गाता भजनाच्या ज्या काही खुची येतात ज्याला वर्म म्हणतात ते भाऊंपाशी होतं. आता ज्याने ऐकलेत ते भाग्यवान आहेत, त्यात मी एक भाग्यवान आहे. भाऊंना भजन करताना अक्षर फोडलेले खपले नाहीत कधी. आम्ही चाली म्हणताना तू एकीकडे म्हणतो आणि काय एकीकडे म्हणतो. ती भाऊंना कधी खपलं नाही. किंवा चाल म्हणताना अक्षर नाही बसले, आ ऊ मध्येच काही अक्षर घालणं. भजन म्हणजे भजनच. आणि असं आहे, मी अक्षर जी संताची म्हणलो जीवनात उतरवली. भाऊंचा भजनाचा एवढा त्यांनी जीवनात सेवा एवढी भजनाची केली. भजन जर 10 वाजता सुरू व्हायचं असलं तर भाऊ 9:45 तिथं असतात. आणि आम्ही जर कुठच्या भजनाला चाललो सुटणार आहे कधी 12 वाजता. मग 11:45 आम्ही तिथं भजनाला जाणार. आणि एवढं भजन केलेले भाऊ जर भजनाला आले, भाऊना जर म्हणलं अभंग म्हणा, मी ऐकायला आलो म्हणते. भजन करायला नाही आलो, ऐकायला आलो. आणि आम्हाला जर एक चाल नाही जर कुठे दिली तर त्याचं मरेपर्यंत त्या महाराजाचं तोंड बघत नाही. लोकेशना आणि सेवेत एवढा फरक. या भजनाच्या ज्या खाचाखोची आहेत, चालीच्या, प्रमाणाच्या, अक्षराच्या, आमचे नामदेव महाराजाला एक विनंती आहे, जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत विचारून त्याचं एक पुस्तक प्रकाशन करावं. बाकीचे बरेच केले म्हणजे भाऊ जोपर्यंत पुस्तकं आपण वाचून त्यांचा आदर, तोपर्यंत भाऊ आपल्या अंतःकरणात राहतील. मी तुका म्हणे तोची सुदीन सोहळा. ह्या फक्त सोहळा या शब्दाकरता मी अभंग निवड. आणि आता एवढं जरी बोललो भाऊला खपत नाही. भाऊ आतनं शिव्या देत असतील, माझी स्तुती कशाला करते. स्तुती कधी आवडली नाही, लोकेशना कधी नाही. गाथा पारायणाची सुरुवात भाऊने केली. असो, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान पंढऱ्याजवळ विनंती करतात, मागणी मागतात. तुकोबाराय मागणी मागतात. हा शब्द तरी आपल्याला ऐकायला तरी गोड वाटतो का? कारण आपल्याला एकच माहिती आहे, खरा भक्त देवाला मागत नाही आणि ह्याच्या विरुद्ध खोटा मागितल्याशिवाय राहत. मग तुकोबाराय भगवान पंढराचे खरे भक्त आहेत, नावाचे भक्त नाहीत.
आडनावाचे भक्त नाहीत, म्हणून घेणारे भक्त नाहीत. मग खरे भक्त असताना तुकोबाराय मागणी मागतातच कशी? का मागतात तुकोबाराय? उलट एका बाजूनं जर विचार केला, तुकोबाराय मागणी मागणाऱ्याचा धिक्कार करतात. मागणी मागणाऱ्याला तुकोबाराय बोलतात हात पसरीचीने. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरीचीने किंवा भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाय. हात पसरणाऱ्याचा धिक्कार करणारे तुकोबाराय आणि तेच तुकोबाराय देवाजवळ मागणी मागतात. तुकोबारायने का मागणी मागितली याचं थोडं जर चिंतन आपण मागं जाऊन जर पाहिलं ना, मागं म्हणजे कुठं? स्टेजच्या मागं का मंडपाच्या? तुकोबारायला का मागावं लागलं याचं थोडं कारण मागं चला. तुकोबाराय वारीला आले. भगवान पंढऱ्याच्या दर्शनाला गेले. भगवान पंढऱ्याचं दर्शन घेतलं आणि तुकोबाराय भगवान पंढऱ्याचं मुखावलोकन करत उभारले. बराच वेळ झाला. मला वाटतं त्यावेळेस आतासारखी सिक्युरिटी नसतील, कारण आता आपलं मस्तक देवाच्या चरणावर पडतंय न तोपर्यंत माणूस सुळखांबीत वळला जातोय. दर्शन घेतलं, मुखावलोकन करत उभारले. देवाला वाटलं ही वेळ चांगली आहे, संधी चांगली आहे, परत अशी वेळ यायची नाही, संधीचा फायदा घ्यावा. भगवान पंढरा तुकोबाराला होऊन बोलू लागले. काय म्हणले? महाराज आज निवांत आहे. हो निवांत आहे. मग दर्शन झाल्यानंतर मुखावलोकन करत उभारलात. हो म्हणजे बघत उभारलो. का? तुकोबारांनी सांगितले देवा आम्ही का बघत उभारलोय, तुझं मुखावलोकन का करतोय ह्याची जर प्रचिती तुला घ्यायची असेल तर देवपानाची खुर्ची सोड भक्त हो. आम्ही का बघत उभारलोय हे तुला कळायचं नाही. का? देवा तुझ्या रूपात एक शक्ती आहे, तुझ्या रूपात एक सामर्थ्य आहे. कसलाही माणूस आला आणि त्यानं तुझं नुसतं मुखावलोकन जरी केलं तर ते माणूस पागल होते, पागल होते, ओढलं जातंय त्याला. जसं ती लोहचुंबक, तसं देवा तुझं रूप पाहिल्याबरोबर अंतःकरण ओढलं जातंय. तुझ्या रूपात शक्ती आहे. पाहिले आवेद लावी, पाहिले आवेद लावी, पाहिले आवेद लावे, पाहिले आवेद लावे, पाहिले आवेद लावी, पाहिले आवेद लावी, पाहिले आवेद लावे, पाहिले आवेद लावे. पैसे जेवे जडोनी, पैसे जेवे जडोनी, समपाय कर कटे, समपाय कर कटे. पैसे जेवे जडोनिया, पैसे जेवे जडोनिया, समपाय कर जोडोनी, समपाय कर जोडोनी.
पाहिले वेद लावे पाहिले वेद लावे पाहिले वेद लावे पाहिले वेद लावे जीवी जडोने पैसे जीवी जडोने पैसे जीवी जडोने सम पाय कर सम पाय पैसे जीवे जडोन पैसे जीवे जडोन विटेवरी पाय पाहिल्या वेध लावी आणि पैसे जीवी जडोनी. देवा तुझ्या रूपात शक्ती आहे. पागल होते माणूस तुझ्या रूपापासून हलू वाटत नाही. नवे नवे पापणी झाकू वाटत नाही इतक्या तुझ्या रूपात शक्ती आहे. आणि देवाचं रूप माणसं पागल होतील यात काय विशेष आहे. देवाच्या रूपात शक्तीच अशी आहे. मी मग एक शब्द बोलून गेलोय. कसलाही माणूस येऊ मी एवढ्याकरता शब्द वापरला तर पंढरपुरात घडलेली गोष्ट आहे. एक व्याख्यान होतं व्याख्यान आणि त्या व्याख्यानाचा विषय होता जगात देव नाही जगात देवाचं अस्तित्व नाही. विषय हा मग देव नाही देवाचं जगात अस्तित्व नाही या विषयावर भाषण म्हणल्यावर सगळेच ऐकायला ना. देव मानणारे गेले आणि न मानणारे तर आधीच. आणि त्या वक्त्याने 3 तास असं भाषण केलं की जे देव मानत होते त्यांनाही पंचायत पडली आपण खरंच इतके दिवस बावळटपणा केलाय. कशाचा देव मानतोय ते खरंच देव नाही. काय भाषा आहे काय शब्द आहे काय अभ्यास आहे. माणसं ताबडतोब त्या वक्त्यानं भाषणात खेचली आणि व्याख्यान झाल्यानंतर काही श्रोते त्या वक्त्याकडे गेले. वा काय सुंदर भाषण केलं व्याख्यान केलं. आम्ही इतके दिवस देव मानत होतो पण आता नाही. खरं तुमचा अभ्यास आहे काय शब्द फेक आहे. मग ते श्रोत्यातला एक जण म्हणला वा एवढं सुंदर बोललात तुम्ही. तुम्ही एवढं सुंदर कस काय बोललात कस काय बोललात म्हणल्याबरोबर त्या 3 तास भाषण केलं. त्या वक्त्याच्या मुखातून शब्द आले यात माझ्या पदरचं काहीच नाही. मग सगळे त्या भगवान पंढराची कृपा आहे म्हणला. मी त्या वक्त्याचं नाव सांगतो डॉक्टर श्रीराम लागू. हे देवाच्या रूपातली शक्ती आहे. पागल होते अरे जनावर पागल होते. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे रूप पाहिल्याबरोबर मातीत होते जाते. कथा फार मोठी आहे मला सविस्तर कथा सांगत बसायचं नाही. राम अवतारातला प्रसंग प्रत्येकाला माहिती आहे. अहिल्याचा उद्धार झाला. प्रभू रामचंद्राचा चरणस्पर्श झाल्याबरोबर त्या शिळा मनुष्य झाली. अहिल्याचा उद्धार झाला. मग मला सांगा असली गोष्ट काय झाकून राहते का. सगळीकडे झाली ना. अरे खोटी जर झाकून राहत नाही मग खरी झाकली राहील का. खोटी जगात पसरले का नाही. गणपती दूध प्याला गणपती दूध प्याला
ह्याच्या बापाचा गडी आहे गणपती दूध प्यायला. मग खोटी जर सगळी जगात झाली मग खरी का नाही होणार. प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्याबरोबर दगडाची स्त्री बनली, हे सगळीकडे चर्चा झाली. मग ती ज्या वनात, त्या तपोवनात पंचवटी जे काही ऋषी मुनी तपश्चर्या करणारे होते, त्यांच्याही मनात आलं आपल्यालाही म्हातारपणात कोणीतरी साथीदार पाहिजे, जोडीदार पाहिजे. मग आता जोडीदार लग्न करायचं ऋषी मुनी यांना आलं मनात. पण आता कोण ह्यांना बायका देईल. सगळ्या अंगावर सुरकुत्या पडल्या, दाढी जमिनीपर्यंत डोळायला लागली. कोण बायका देईल ह्यांना आणि कोण पोरगी होय म्हणाल. म्हणजे म्हणजे कशाला कोणाकडे जायचा विचारायला. काल ऐकलं का नाही आपण, प्रभू रामचंद्राचा स्पर्श दगडाला लागल्याबरोबर त्याची स्त्री बनते. मग योगायोगानं प्रभू पण पंचवटीत आहेत. मग आपण सगळे जाऊ दगड घेऊन आणि प्रभूला सांगू या दगडाच्या बायका करून द्या. ठीक आहे. सगळ्या ऋषींनी आपल्या आपल्या डोक्यावर दगड घेतले. आमचे तीर्थरूप अण्णासाहेब वडील विनोदानं सांगायचे बरं का. ते म्हणायचे ज्याला ज्याला जशा जशा अंगाची बायको पाहिजे तसं तसे त्याने दगड डोक्यावर घेतले. ज्याला मोठ्या अंगाची पाहिजे त्यांनी मोठे दगड घेतले, ज्याला बारक्या अंगाची त्यानं बारकी, ज्याला मध्यम आकाराची त्यानं मध्यम आकाराची दगड घेतले आणि गेले प्रभूकडं. प्रभू पंचवटीत पर्णकुटीत सीता मातोश्री प्रभू रामचंद्र विश्रांती आहेत. दारात लक्ष्मण आहे. रात्रीची वेळ आहे. लक्ष्मणानं पाहिलं हे सगळे दगड घेऊन यायला लागले. लक्ष्मण मनात म्हणतो सगळ्या राज्याचा त्याग करून आलो तरी आमच्या मातोश्रीच्या मनातलं कपट गेलेलं दिसत नाही. हे सगळे ऋषी मुनीच्या वेशात माणसं पाठवले दगड घेऊन, झोपेत दगड घालून मारायचा विचार आहे. पण लक्ष्मण म्हणला मी इथं कशाला आहे. लक्ष्मणानं भात्यातनं बाण काढून लावणार खडबड वाचल्या. आवाज आल्याबरोबर आता प्रभू काय राम झोपले होते काय. प्रभूने आतनं विचारलं लक्ष्मणा काय भानगड आहे. लक्ष्मणानं सांगितलं दादा तुम्ही झोपा मी एकटा बाच्यांना. प्रभूने आतनं सांगितलं लक्ष्मणा तुझंही काम नाही तुझ्या बाणाचंही काम नाही. प्रभू पर्णकुटीतनं बाहेर आले आणि समोर येऊन उभारले. हे ऋषी मुनी डोक्यावर दगड घेऊन आलेले ते तसेच बघत राहिले. बराच वेळ झाला. प्रभूला वाटलं आपला जागरण काकडा हितच होईल. प्रभूने विचारलं ऋषी महाराज कुणीकडे येणं केलं, एवढ्या अपरात्री का आलात. बरं आपण येण्याची का तशी घेतली. मी आलो असतो तुमच्यापर्यंत मला निरोप दिला असता तर. कारण अवतारच आहे ना मर्यादा पुरुषोत्तम. काय येणं केलं. बरं आलात ते आलात डोक्यावर दगड घेऊन का आलात. प्रभूने विचारलं. मग ऋषी प्रभूला म्हणाले प्रभू काल आम्ही असं ऐकलंय. म्हणजे काय तुमचं चरणस्पर्श दगडाला लागल्याबरोबर त्याची स्त्री बनते. प्रभूने सांगितलं एका दगडाला लावून बघितले दुसऱ्याला अजून लावला नाही. आम्ही ते ऐकून आलोय. आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या म्हणायला आलते का नाही. पण प्रभू रामचंद्राचं रूप पाहिल्याबरोबर हे पागल झाले आणि दगडाच्या बायका करून द्या म्हणायच्या ऐवजी दगडाच्या बायका करून घ्या. प्रभूने सांगितलं या अवतारात नाही पुढच्या अवतारात.
माझा मुद्दा येत आहे, रूप पाहिल्याबरोबर देवाच्या रूपात शक्ती आहे. माणसं पागल होतील यात विशेष नाही. अरे जनावरे वेडे होते, जनावर. कृष्ण अवतारातलाच प्रसंग पहा. कालिया मर्दांचा प्रसंग डोळ्यापुढे घ्या. जाणून बुजून मुद्दामून देवानं चेंडू फळीचा खेळ खेळायला सुरुवात केली. कदंबाच्या झाडावर चेंडू अडकावला जाणून बुजून. खेळ बंद झाला. गोपाळ म्हणलेले आता कसं? देव म्हणले मी चेंडू आणतो. गोपाळ म्हणले जाऊ नका देवा. देव ऐकतीत होय. देव तसेच झाडावर गेले. न पुरणारा हात चेंडूकडे घातला. का तर चेंडू जेणेकडून पाण्यात पाडायचा होता ना. न पुरेसा हात घाली चेंडूकडे. का पाडावा त्या भावी चेंडू तळा. चेंडू पाण्यात पाडला. पाडल्याबरोबर देवाने चेंडू बरोबर उडी घेतली. उडी घेतल्यावर देवाच्या लक्षात आलं, आपण जर यमुनेच्या डोहात गेलोय हे जर गोपाळाने पाहिलं आणि गोपाळानं जर गोकुळात जर हे सांगितलं तर अख्खं गोकुळ आपल्याकरता उड्या टाकल. गोपाळाची अवस्था काय होईल? मग आपण त्यांना काढावं, चेंडू बघावं का कालियाचं गर्वहरण करावं? देव खाली गेलेच नाही, वरच्यावर थांबले. गोपाळ लागले वरडायला, बोंब मारायला लागले, तुम्हा आम्हाला हारी नाही. यमुनेच्या डोहात बुडाला. गोकुळापर्यंत बातमी गेली. अख्खं गोकुळ निघालं. यशोदा माताही निघाली. कुठं माझा काना बुडालाय दाखवा, मी पण उडी टाकून प्राण देते. जर काना गेला तर मला जगून काय करायचं? मग यशोदेला दुसऱ्या 2 सखीनं दंडाला धरलं. का? खरंच उडी टाकल म्हणून. आणि आता तीच पद्धत निघाली. पण यशोदेला उडी टाकल म्हणून धरलं होतं ना. गावातनं आली यमुनेच्या डोहापर्यंत उडी टाकते, उडी टाकते. पण यमुनेचा डोह पाहिल्याबरोबर मग मात्र यशोदेला कुठं उडी टाकू वाटते. बोलिल्या सरीशे न करावे. का? न करावे त्याग जीवाचा या नाश. उडी टाकू वाटेना. गावात ना आली उडी टाकते म्हणून. मग एकदम तर नाही कसं म्हणावं. मग यशोदेनं नाटक सुरू केलं. कुठं बुडाला दाखवा म्हणायची आणि नुसतं अंग पुढं ढकलायची. आपण दिंडीत कीर्तनात नाचतो तसं. उड्या मारायच्या म्हणल्या की दोन्ही पाय वर ठेवून आपण उड्या मारतच नाही, नुसत्या टाचावर करायच्या. सुंदरी उडी. तसं यशोदेनं नाटक सुरू केलं. कुठं बुडाला दाखवा म्हणायची, पुढे अंग ढकलायची आणि 3 पाऊल मागे यायची. देवानं विचार केला, आपली आई जर आपल्याकरता उडी टाकत नाही मग ही बाकीचे कसे आहेत? खोबरं तिकडं चांग भलं. मग देवानं खाली बुडी दिली. हा कालिया गर्वानं पडलेला. त्याच्या 2 पत्न्या त्या कालियाच्या सेवा करतात. माझा कालिया नाग. मग नागाच्या बायका कोण असत्याला? नाही. भगवान परमात्म्याला तिथं कृष्णाला पाहिल्याबरोबर त्या नागपत्न्या आपल्या पतिराजाच्या सेवा विसरल्या आणि देवाकडेच बघत राहिल्या. एकदा देवाकडे बघायच्या, एकदा आपल्या नवऱ्याकडे बघायच्या. नवऱ्याकडे बघितले की त्या नागपत्न्या मनात म्हणू लागल्या, काय आज जर ह्याला बघितलं असतं, कुणाला? कृष्णाला. आज जर पाहिलं असतं तर ह्या काळ्याला कशाला पदरात घेतलं असतं. काय सुंदर आहे. वा वा, काय रूप आहे. उगवला जैसा करदळीचा गाभा. त्या नागपत्न्याने भगवान पंढराच्या रूपाचं वर्णन केलं. इतकं सुंदर.
दिसत शे रूप गोजिरे लहान दिसत से रूप गोजिरे लहान दिसत शे रूप गोजिरे लहान दिसत से रूप गोजिरे लहान पाहता लोचन सुखावले पाहतालोचन्य सुखावले सुखावले पाहतालोचन सुखावले माझे वाणे तुझे माझे वाणे तुझे वर्णी गुण नाम माझे वाणे तुझे वर्णी गुण नाम जय रूप गोजरे दिसत से रूप गोजिरे रूप गोजरे दिसत से रूप गोजिरे लहान पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहतालोचन सुखावले पाहतालोचन सुखावले सुखावले पाहता लोचन सुखावले पातालोचन सुखावले पातालोचन सुखावले सुखावले तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम दिसत शे रूप गोजिरे लहान पाहता लोचन सुखावले भगवान परमात्म्याचं रूप असं आहे पाहिलिया वेधलावी आणि बैशे जीवी जडोनी देवा बघत राहिलोय रूप डोळ्यापुढून काढू वाटत नाही बघत उभारलोय देव म्हणले महाराज ते दुसऱ्याला सांगा रूप बघितलं आणि येडं झालं बघत उभारलोय हालू वाटना ज्याला माहिती नाही त्याला सांगा नका मज पुढे ठकाठकी महाराज खरं सांगा दर्शन झाल्यानंतर इतक्या वेळ जेव्हा तुम्ही मुखावलोकन करताय त्यावेळी तुमच्या मनात काहीतरी असलं पाहिजे काय तुमच्या मनात आहे काय सांगायचंय काय काय बोलायचंय काय तुकोबा म्हणले काहीच नाही मनातच नाही तर काय सांगायचंय बोलायचंय नाही देवानं परत विचारलं महाराज काही मागायचंय का तुकोबा म्हणले नाहीच नाही मागायचं नाही पण देवानं चंग बांधला होता आज कसल्याही परिस्थितीत
तुकोबाराला अडचणीत आणायचं आणि मागणी मागायला लावायचीच. देवाने चंग मानला. तुकोबारा मागायला तयार नाही. देवानं अनेक प्रयत्न केले. शेवट देवानं रस्ता बदलला आणि तुकोबाराला म्हणले, महाराज तुम्ही तर काही सांगत नाही, तुम्ही तर काही बोलत नाही, मागाई तर नाहीच म्हणताय, मग माझी एक इच्छा पूर्ण कराल का? माझी एक इच्छा. तुकोबाराने हात जोडले. देवा, आपण विश्वाचे मालक, तुमच्यासारख्याने माझ्या पामारापर्यंत हात पसरायचे. देव म्हणले, बाकीचं बोलू नका, फक्त माझी एक इच्छा पूर्ण कराल का नाही तेवढं सांगा. तुकोबाराने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, पण इच्छा सांगा. तेव्हा भगवान पंढराय म्हणून राहिले, देवा तुकोबाराय माझी एकच इच्छा आहे. म्हणजे काय? तुम्ही काहीतरी मला मागावं, मी तुम्हाला द्यावं. असं कोण म्हणतंय? देव. तुम्ही काहीतरी मला मागावं आणि मी तुम्हाला द्यावं, अशी बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा आहे. एवढं म्हणल्याबरोबर दोघंही स्तब्ध झाले, गप्प बसले. तुकोबाराय काही बोलनात, भगवान पंढराय काही बोलनात. मग देवानं विचारलं, काय महाराज इच्छा सांगा म्हणला, सांगितली. होय तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. पण ते तुकोबाराय होते. तुकोबाराय म्हणलं, देवा मला माग म्हणण्यापूर्वी तू जर एक काम केलं असतंस तर फार चांगलं झालं असतं. देवाला वाटलं खरंच कुठलं तरी काम होतं. कोणतं? मी भजन करत बसलोय, माझ्या ऊसाला तेवढं पाणी दे, नाही तर मसर घेऊन जा. नाही. देवाने उत्सुकतेने विचारलं, महाराज काय काम? मग तुकोबाराय सांगितलं, देवा मला माग म्हणण्यापूर्वी तू जर माझ्या गाथ्याचं पारायण केलं असतंस ना, हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. का देवा, मी माझ्या गाथ्यात जे आगंगलेले हे फक्त यमक जोडून, अक्षर जोडून काव्य केलेलं नाही. माझ्या अंतःकरणातल्या भावना मी अक्षरात आणल्या. देवा काही मागायचं नाही, माझ्या घरची परंपरा आहे, प्रमाण सर्वांना पाठ आहे. आणि मी जर माझ्या घराण्याची परंपरा मोडली तर त्या घराण्याचा कुलदीपक ठरणार नाही. मग कुळा लावी लावी टाळ. माझ्या घराण्याची परंपरा आहे, काही मागणी ही आम्हानुचित. मागणाऱ्याचा मी धिक्कार करतोय आणि मी मागायचं नाही. वाडवडिलाची परंपरा आहे, काही मागायचं नाही, नाही मागणार. तुकोबारांनी निक्षून सांगितलं. परत देवानं सांगितलं, महाराज आता हे देवाचा युक्तिवाद आहे बरं का. भगवान म्हणले, महाराज तुमच्या घराण्यात, तुमच्या पिढीत एखाद्यानं जर ही परंपरा मोडली असेल तर तुम्हाला मोडायला काय हरकत आहे? तुकोबारायने थोडं वेड्याचं सोंग घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा तुझं बोलणं कळलं नाही मला. भगवान म्हणले, मी सांगतो ना. म्हणजे महाराज तुमच्या कुळात, तुमच्या पिढीत हो कानोबाराय कोण आहेत? कानोबाराय. तुकोबारायने सांगितलं, माझे बंधू आहेत ना. बरं तुमच्या पिढीत आहेत, समकालीन आहेत. मग कानोबारायने माझ्याकडे मागितलंय, तुम्हाला मागायला काय हरकत आहे? कानोबारायने मागितलंय का नाही? करोनी उजिद प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. करोनी उचित प्रेम घाले हृदयात,
प्रेम घाले हृदयात प्रेम घाले हृदयात करुणी उजिले प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करोडी उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करुणी उचित प्रेम घाली हृदय आलोदान मागायास थोर करोनिया देवा कानोबार आहे माझे बंधू आहेत गोष्ट खरी आहे पण खरं सांगू देवा कानोबार आहे माझे बंधू आहेत व्यवहारातले परमार्थातले नाहीत त्यांनी मागितलं असलं तर दे मी नाही मागणार परत भगवान म्हणतात महाराज तुम्ही मागणार नाहीत मला गॅरंटी आहे खात्री आहे पण महाराज एक सांगा तुम्ही लिहिलेला गाथा तुम्ही लिहिलेले गाथेतले अभंग तुम्हाला आठवतात का हो? असं कोण विचारतंय देव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचं पारायण देवानं केलंय भगवान म्हणतात महाराज तुमचा एक अभंग आहे त्या अभंगात तुम्ही माझ्याशी बोलताना असं बोललात देवा यदा कदाचित माझ्या जीवनात जर पाया पडायचा प्रसंग आला तर देवा मी तुझ्याशिवाय जगतात कुणाच्या पाया पडणार नाही देवा माझ्यावर असा कधी असं प्रसंग आला काय आपल्या अंतःकरणातलं कुणाला तरी सांगावं कुणापाशी तर अंतःकरण मोकळं करावं काही दोन शब्द बोलावेत असं जर वाटलं तर देवा मी तुझ्याशिवाय जगात कुणापाशी बोलणार नाही आणि देवा असा कधी प्रसंग आला माझ्या जीवनात की आता आपल्याला मागणी मागितल्याशिवाय गत्यंतर नाही तेव्हा देवा मी तुझ्याशिवाय जगात कुणा पुढं हात पसरणार नाही मागितलंच तर तुझ्याकडं मागेन महाराज तुमचा अभंग आहे ना असा तुम्हाला आठवतं का मागणे ते तुझ मागो मागणे ते तुझ मागो तुझ सांगो देह भाग तुझ सांगो लागो तरी लागो लागो तरी लागो तुमच्या दातारा पाया तुमच्या दातारा तुझे पाये माझा भाव तुझे पाये माझा भाव पाया तुमच्या दातारा पाया तुमच्या दातारा पाये माझा भावा तुझ्या पायी माझ्या भावा तुझ मागो भाव तुझ जीवा भाव तुझ सांगो लागो तरी लागो तरी लागो
मागो पाया तुमच्या दातारा पाया तुमच्या दातारा तुझे पाये माझा भाव तुझे पाये माझा भाव माझा भाव मागणे ते तुझं मागू जीव भाव तुझं सांगू तुझं सांगू लागू तरी लागू पाया तुमच्या महाराज तुमचंच बोलणं आहे ना म्हणजे हो मग आमचा आग्रह द्या सोडून तुमचंच बोलणं खरं करा. तुकोबराय धर्मसंकटात सापडले. मागावं तर घरची परंपरा आहे, नाही मागावं तर आपण शब्दात अडकलोय. देवाला परत म्हणले देवा खरंच मागायला पाहिजे का म्हणजे हो. तुकोबराय म्हणले देवा मी मागतो पण माझ्या काही अटी येतात, त्या अटी मान्य केल्यास तर मागतो. काय तुकोबरायचा अधिकार आहे पहा. आपल्याला नेहमी प्रसंग आहे व्यवहारात नेहमी आहे. मला सांगा देणारा अटी घालत असतो का घेणारा अटी घालतो. देणारा अटी कोण घालतो देणारा का घेणारा घालतो देणारा घालतो. आता इथं देणार कोण आहे तर घेणार कोण आहे. मग अटी कोणी घातल्या पाहिजे देवाने. पण इथं अटी देव घालत नाही. तुकोबराय मागणी मागणारी अटी घालतात. माझ्या अटी मान्य केल्यास तर मागतो. देवाला वाटलं अटी घालून का होईना पण मागतील ना निदान डोक्यावरचं खांद्यावर तरी येईल. देवाने विचारलं महाराज अटी किती आहेत. तुकोबरायने सांगितलं जास्त नाही देवा 2च आहेत. देवाला वाटलं 2 अटी मग खेळत खेळत पण ह्या ज्या 2 अटी आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत बरं का. जरा क्षमा मागून शब्द बोलतो म्हणजे आताच्या भाषेत कळल. 2 ज्या अटी आहेत ना त्या 2 अटी कशा आहेत त्याला आताच्या भाषेत शब्द वापरायचा म्हणजे ज्ञानबाची मेक म्हणतात. ज्ञानबाची मेक 2च अटी आहेत. कोणत्या 2 अटी आहेत. पहिली तुकोबरायने आड घातली मी मागल तेव्हाच द्यायचं आणि दुसरी आड घातली मी मागल तेच द्यायचं. का देवाच्या स्वभावाची कल्पना होती तुकोबरायला. का कल्पना करा आषाढीला तुकोबराय आले. दर्शनाला गेल्यावर तुकोबराय देवाला म्हणू लागले देवा मागायला आलोय दे. त्यावेळेस देवा म्हणायचं नाही महाराज फार गर्दी आहे या पुढच्या वारला चालणार नाही. मी मागल तेव्हाच. आणि दुसरी आठ मी मागल तेच. का देवाला खोड आहे कोणती किंवा देवाचा एक स्वभाव आहे. देवाचा एक स्वभाव कोणता आहे. देवाला भक्त जीवापेक्षा जास्त आवडतात गोष्ट खरी. देवा भक्त जीवा होणी आवडती सकळ ही प्रीती त्याचे ठाई अनेक प्रमाण आहे. देवाला जीवापेक्षा भक्त जास्त आवडतात. पण कोणते काही न मागे कोणाशी आणि तोची आवडे. न मागणारा भक्त देवाला आवडतो. मागणी मागणारा भक्त देवाला आवडत. देव त्याला जवळ करत नाही लांब टाकतो. कथा फार आहेत उदाहरणं फार आहेत मी कथा सांगत नाही. पहिलं उदाहरण पहा फक्त नावं सांगतो पुढे जातो. ध्रुवबाळ देवाकडे आलता. कशाला आलता. वडिलाची मांडी मागायला आला का आढळपद मागायला आला. वडिलाची मांडी मागायला आलेला. तो वनाला याची लागी जय बैसावे पितियाचे उत्सवी. वडिलाची मांडी मागायला आलेला ध्रुवबाळ. देवानं त्याला काय दिलं आढळपद. तिकडच बस बेट्या माझ्याकडे येऊ नको परत. किंवा अजून एक उदाहरण पहा
उपमन्यूनं दुधाची वाटी मागितली का शिराचा सागर मागितला? दुधाची वाटी. देवानं त्याला काय दिलं? शिराचा सागर. कसं लिटर होऊ दे, तिकडे पेत बस. हा देवाचा स्वभाव आहे. एक मागितलं की एक द्यायचं. म्हणून देवाला तुकोबारानं सांगितलं, मी मागल तेच द्यायचं, दुसरं नाही. अटी घातल्या आणि मग तुकोबारा बोल, देवा खरंच द्यायचं का तुला? खरंच माझी इच्छा पूर्ण करायची आहे का? हो. मग देवा, आपण सर्वज्ञ आहात, आपण सर्वज्ञ आहात. या जगतात कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कुणाचं काय, कुणाचं काय, सगळं तुम्हाला कळतंय. म्हणजे हो. मग माझी देवा एवढीच विनंती आहे. म्हणजे काय, या पृथ्वी तलावर, या पृथ्वी तलावर, मी मुद्दामून म्हणतो बरं का, नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही, या पृथ्वी तलावर ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं माझ्या जातीचे लोक असतील, तिथं तिथं माझा आणि त्यांचा संपर्क नुसता फोनवर नाही, जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी माझ्या जातीचे लोक असतील त्यांची माझी भेट घडवायची ही जबाबदारी तुझी. आणि माझी जर इच्छा पूर्ण करायची असेल तर एवढीच माझी इच्छा आहे. माझे जातीचे मज भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल देव तुकाराम विठ्ठल 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 माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मग भेटो कोण, माझी जातीचे मग भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी. आवडीची झाली फेरावया, आवडीची झाली फेरावया, अंतरापासून आवड झाली, अंतरापासून आवडीची धानी फेडावया, आवडीची धानी फेडावया, आवडे जहारे अंतरापासून, आवडे जहारे अंतरापासून. माझी जातीचे मग भेटो कोण, माझी जातीचे मग भेटो कोण, माझी जातीचे मज भेटो कोणी, माझी जातीचे मज भेटो कोणी. आवडीची झाली फेरावया,
फेरावया फेरावया आवडीची धरी फेरावया आवडीची धरी फेरावय आवडे जहारे अंतरापासून आवडे जहारे अंतरापासून आवडी सिधानी फेडावया आवडी सिधानी फेडावया आवडे धाने फेडावया आवडे जहारे अंतरापासून आवडे जहारे अंतरापासून आवडे जोहारी अंतरापासून आवडे जोहारी आवडे जहारे अंतरापासून आवडे जहारे अंतरापासून आवडे जोहारी अंतरापासून आवडे जोहारी अंतरापासून आवडे जहारे अंतरापासून पासून आवडे जोहारी अंतरापासून आवडे जोहारी आवडे जोहारी अंतरापासून ऐसे नाचे म्हणे आत माझे आवडे जोहारी अंतरापासून आवडे जोहारी अंतरापासून आवडे जोहारी अंतरापासून आवडे अंतरापासून ऐसे अजमानी अर्थ माझे आवडे जोहारी अंतरापासून ऐसे अजमानी अर्थ माझे आवडे जोहारी अंतरापासून अर्थ माझे आवडे जोहारी अंतरापासून आवडे जहारे अंतरापासून रखुमाई विढोबा रखुमाई जे विठोबा रखुमाई जे ढोबा रखुमाई जे विठोबा रखुमाई हरी विठ्ठल श्री दानदेव विठोबा रखुमाई जे ढोबा रखुमाई कवरदा हरी विठ्ठल दानदेव विठोबा रखुमाई माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया देवा एवढीच माझी विनंती आहे तुझ्याकडं माझी इच्छा पूर्ण करायची आहे ना माझ्या जातीचे कोण असतील त्याची माझी भेट घडवून दे जसं देवानं तुकोबाराला अडचणीत आणून मागायला लावलं होतं तसं तुकोबाराने देवाला
सरळ न मागता वाकडं मागितलं. वास्तविक महाराजांची भाषा आहे, माझे जातीचे मज भेटू. आता मला वाटतं आपण कीर्तनात आहे म्हणून बरं आहे. कीर्तन सोडून जर जात म्हणलं तर लगेच बेनभाड्याच्या खोलीत. बर, गंमत अशी आहे, तुकोबाराय जरी म्हणले माझी जातीची मज भेटो कोणी, तरी आपल्याला पहिलं ठरवावं लागेल तुकोबाराय कुठल्या जातीचे आहेत. आणि ती थोडा घोटाळा आहे का. महाराजांनी आपल्याला बोलता बोलता 2-3 प्रकारच्या जाती सांगितल्या. पहिलं तुकोबाराने आपली जात सांगितली, तुका विनवी कुणबी याचा. पहिली जात कोणती आली? कुणबी. परत महाराज एक ठिकाणी म्हणतात आम्ही झालो गोसावी. पहिली जात कोणती सांगितली? कुणबी. आता दुसरी कुठली आली? गोसावी. गोसावी. आणि जुन्या काळात एक प्रथा आहे बरं का, पद्धत होती. कुठली? जसा जसा व्यवसाय आहे त्याच्यावर त्याची जात ठरायची. तुकोबाराविषयी रामेश्वर शास्त्रीचे उद्गार आहेत, तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाय. एकीकड कुणबी, परत गोसावी, आणि परत वाणी. वाणी. आणि महाराज तर म्हणतात माझी जातीचे मज भेटू कोणी. असो, व्यवहारात अशा अनेक जाती आहेत, पण तुकोबारायचं बोलणं व्यवहारातलं नाही. पण व्यवहार घ्यायचा शब्द का, त्याला कारण असं आहे, व्यवहारात अनेक जाती येतात, व्यवहारातल्या जातीशी कारण नाही. व्यवहारात जशा जाती येतात, गंमत आहे बरं का. मला सांगा, व्यवहार जातीशिवाय होतो का? देणं घेणं कशावर चालतंय? म्हणजे व्यवहार जर जातीशिवाय होत नाही, मग परमार्थ एवढा सोपा वाटतोय काय बिन जातीचा व्हायला? अरे व्यवहारात जशा जाती येतात तशा परमार्थातही जाती येतात. व्यवहारात अनेक जाती आहेत, परमार्थात फक्त 2 जाती आहेत. परमार्थात फक्त 2 जाती येतात. त्या 2 जाती अशा आहेत, पहिली जात आहे भक्ताची आणि दुसरी जात आहे अभक्ताची. मग अभक्ताच्या जातीची कोण आहेत आणि भक्ताच्या जातीची कोण आहे? अभक्त कुणाला म्हणायचं आणि भक्त? तुकोबारायच्या एक एक शब्दात पुढे जातो मी. महाराजांनी सांगितले अभक्ताची जात, क्षणाक्षणाला पालटणारी जात आहे अभक्ताची. क्षणाक्षणाला पालटते. आणि त्याला उदाहरण महाराजांनी सगळ्याच्या डोळ्यापुढचं दिलंय, सगळ्याला माहिती आहे. उदाहरण सर्वांना माहिती आहे. मला सांगा, गाढव कुणाला माहित नाही? गाढव कुणाला माहित नाही? सगळ्याला माहिती आहे का नाही? मला असं वाटतं बरं का, ज्याला गाढव माहिती नाही तो माणूसच नसेल. गाढव सगळ्याला माहिती आहे. तुकोबाराय सांगतात, गाढव जन्मल्याबरोबर एवढं सुंदर दिसतं, एवढं सुंदर दिसतं, किती त्याला पाहिल्याबरोबर कडकडून मिठी मारावी वाटते. कुणाला? गाढवाला. मग एवढं सुंदर दिसतं, पण तेच गाढव जसं जसं मोठं होईल, जसं जसं वय वाढल, तसं तसं त्याचं ते रूप राहतं का? गाढवाचे ताने आणि पालटती तैशी आधमाचे गुण. या अभक्ताच्या जातीचं म्हणजे गाढवाचं. क्षणाक्षणाला पालटणारी जात अभक्ताची. आणि दुसरी जात आहे
ती भक्ताची. ती म्हणजे न पालटणारी जात आहे ती भक्ताची. न पालटे एक आणि भक्त भोळाची भाविक. न पालटणारी एकविधा आम्ही न धरू पालट. ही भक्ताची जात आहे. आणि तुकोबारा सांगतात देवा, तुकोबाराचे अनेक प्रमाण आपल्याला देता येते. तुकोबारा सांगतात देवा मी त्या जातीचा आहे, न पालटणारी जात आमची आहे. आणि देवा तुला आठवण करून देतो. मोठ्या माणसाला कवा कवा आठवण करून द्यावी लागते ना. तसं तुकोबारा म्हणतात देवा मी तुला आत्ता मोकळं बोललेलं नाही, मी कोणत्या जातीचा आहे हे तुला मी आधीच सांगितले. आम्हा भाविकाची जाती एक विधाची श्रीपती, अलंकार युक्ती सरोशकेची ना, मी त्या जातीचा आहे. आणि मग माझ्या जातीचे जे कोण असतील, आता एका शब्दात सांगतो, तुकोबारायने भगवान पंढरायाजवळ संत महात्म्यांची संगती मागितली. संत महात्म्यांची संगती का? आपल्यालाही देव आवडतो आणि संतांनाही देव आपल्याला आवडतो सवडीनं आणि संत महात्म्यांना आवडतो आवडीनं. आपल्याला देव आवडत नाही असं नाही, आपल्याला परमार्थ आवडत नाही असं नाही. जर आवडला नसता तर कोणी सप्ते केले नसते, कोणी कीर्तन भजन केले नसते, कोणी वाऱ्या केल्या नसत्या. आपल्याला आवडतो पण सवडीनं, पण संतांना सवडीनं नाही, आवडीनं. तुकोबारा सांगतात आम्हालाही आवडतो पण अंतःकरणापासून. देवा ज्याला अंतःकरणापासून तुझी आवड आहे, नवे नवे लगेच उलट बोलतो, वेळ घालवत नाही, वेळ संपलाय. देवा तुला जे अंतःकरणापासून आवडतात त्याची मला संगती दे. आवडे ज्या हरी अंतरापासून आणि आयशियाचे मनी अर्थ माझे. ज्याला अंतःकरणापासून तुझी आवड आहे, नवे नवे देवा तुला जी आवडतात, अखंड जया तुझी प्रीती, तुझी प्रीती मज दे तयाची, मग मी कमळापती तुझबा. तुला जी आवडतात. मग देवाला कोण आवडतंय? फक्त भक्त. ज्याला भगवान पंढरा अंतःकरणापासून आवडतो ते भक्त देवाला त्याच्या जीवापेक्षा जास्त आवडतात. संत महात्म्यांना देव किती आवडतो? सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असा आहे का वेळ? ते आपल्याकडं आहे. संत महात्म्यांना देवाच्या आवडीत वेळेचं काळाचं बंधन नाही. नवे नवे तुकोबाराचं प्रमाण आहे का? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी. तिन्ही अवस्थेत देव आवडणं. स्वप्नात देव, झोपेत देव आणि जागृत अवस्थेत. कसं आहे, ज्याला जागृत अवस्थेत ज्या गोष्टीचा माणसाला ध्यास असतो त्याला स्वप्नही तसं आणि बडबडतही. पण ज्या गोष्टीचा ध्यास पाहिजे, अनेक महात्म्यांचे आपल्याला उदाहरण आहेत. स्वप्नात देव आवडतो, झोपीत देव आवडतो, जागृत अवस्थेत देव. तसं तुकोबारा सांगतात देवा ज्याला अंतःकरणापासून तू आवडतोस, तुला जे अंतःकरणापासून आवडतात असा फक्त महात्मा, हा संत. आणि अशा संताची माझी भेट घडून आवडे ज्या हरी अंतरापासून आयशियाचे मनी. आणि देवा आता तुला मागणी मागितली, मी संताची संगती मागितली. आता तू म्हणशील या 6 महिन्यानं चालणार नाही. देवा संताच्या भेटी करता मी आतुर झालो. नवे नवे अरे माझ्या इंद्रियाला देखील त्यांची ओढ लागली.
देवा माझी अवस्था अशी झाली आहे, त्या डोळ्याला वाटतं महात्मा समोर कवा दिसल. त्यांच्या भेटी करता तळमळ व्हायला लागली. तळमळ तळमळ कशी व्हावी, कशी होती, तो कोराने उदाहरण दिले. लग्न झालं मुलीचं आणि पहिली दिवाळी आली. पहिली दिवाळी आल्याबरोबर त्या मुलीच्या अंतःकरणात वाटत असतं का नाही, मला कधी माहेरचं बोलावून येईल आणि मी कधी माहेरला जाईन. तिच्या अंतःकरणात ओढ कशी असते हो? दिवाळीच्या मुळा लेकी असावली लेकी असावली. पाहत सेवा कुले. मुलीला जसं वाटतं तसं तुकोबारा सांगतात, माझ्या अंतःकरणात मला तळमळ वाटायला लागली. तो महात्मा कधी भेटल आणि मी कधी त्यांना भेट. तया लागी जीव होतो कासावीस, पाहातील वास नयन हे. कधी ते दिसते. नवे नवे देवा, तुझ्याकडंच संताची संगती मागण्याची एकच कारण आहे, आपल्या जीवनात संताची भेट, संताची कृपा झाल्याशिवाय आपलं जीवन कृतार्थ बनत नाही. आणि ज्या क्षणाला, ज्या दिवशी आपल्या जीवनात देवाच्या कृपेनं महात्मा भेटल, तुकोबारा सांगतात, त्या क्षणापासून, त्या दिवसापासून आपल्या जीवनाचं सार्थक झालं. सुफळा हा जन्म होईल तेथून देता केव्हा देता लिंगन वैष्णवाशी. संत महात्मा पाहायला, संत महात्म्यांना आलिंगन दिल्याबरोबर. आता याच्यावर आपल्याला किती बोलता येईल बरं का, पण एकच प्रमाण सांगतो आणि इथं थांबतो. आलिंगन घडे मोक्ष मोक्ष सायुज्यता जोडी. ऐसा संताचा आणि झाली बोला याची, देता आलिंगन वैष्णवाशी. ज्या क्षणाला, ज्या दिवशी आपल्या जीवनात संत महात्मा भेटल, त्या दिवशी आपल्या जीवनातला खरा परमार्थिक सोहळा. कसा आहे, व्यवहारात सोहळा होतो, व्यवहारात सोहळा होतो, पण त्याच दिवशी शुभ दिवस येईल असं मात्र सांगता येईल. पण तुकोबारा सांगतात, आपल्या जीवनात परमार्थात सोहळा, आणि तोच दिवस सोहळा आहे. शुभ दिवस आहेत, शुभ दिवस आहेत, मोठ्याचे दिवस आहेत, नाव अनेक प्रमाण आहे. सोन्याचा दिवस म्हणता येतो, आहे का नाही. पण गंमत आहे, सोहळा होईल असं नाही. तुकोबारा सांगतात, सोहळा आहे, शुभ दिवस आहे, पण सोहळा नसेल. आणि ज्या दिवशी सोहळा असेल त्या दिवशी शुभ दिवस नसेल. पण महाराज सांगतात, त्याच दिवशी, ज्या दिवशी आपल्या जीवनात महात्मा भेटल, तो सोहळा आणि तो शुभ दिवस. का शुभ दिवस एवढ्या करता म्हणायचं, महात्मा भेटला की संगतीचा परिणाम होतोच का नाही. संत महात्मे दुसरं काही बोलतात का, ऊस गेला का, बिल कितीचं मिळालं, ह्या महिन्याचं याज किती आलं, आमक्याचं लगीन जमलं का. संत महात्मा सतत त्यांच्या भगवान पंढरायच्या चिंतनात खंडपणा नसतो त्यांचा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. सतत भगवान परमात्म्याचं चिंतन महात्म्याजवळ. आणि आपण जर त्या आपल्या जीवनात महात्मा भेटला की आपलंही त्यांच्या संगतीत भगवान परमात्म्याचं चिंतन तृप्ती होईपर्यंत करणं. हे कधी घडतं, आपल्या जीवनात महात्मा भेटला. ज्या क्षणाला, ज्या दिवशी आपल्या जीवनात महात्मा भेटल, तुका म्हणे तोची सुदीन
सुदीन सोहळा सोहळा तोच शुभ दिवस. कोणता? गाऊया गोपाळा धनीवरी. भगवान परमात्म्याचं चिंतन. आता आपण बघतोय का नाही, भाऊंचा सहस्त्र 16 चंद्रदर्शन जर निमित्त नसतं तर आपल्या एवढ्या सगळ्या लोकांना भगवान पंढराचं चिंतन घडलं असतं का? देवाचं चिंतन, देवाची सेवा घडली असती का? आणि आपल्या संप्रदायाचं हे तर महत्व आहे, करणाऱ्यालाही तेवढंच पुण्य आणि ऐकणाऱ्यालाही तेवढंच पण. तेवढंच आहे का नाही? गाता ऐकता समानाची घडी. सगळ्याला सारखं आहे, इथं भानगड नाही काय. मग त्यांच्या निमित्तानं देवाचं चिंतन, कीर्तन, कथा ऐकणं हे देवाची सेवा आहे. सेवा म्हणजे काय दुसरं? पाय दाबणं आणि तेल चोळणं, कपडे धुणं का निळ देणं. सेवा ते आवडी उच्चारावे ना, आणि हे सतत घडणं यालाच म्हणतात. तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे ज्या हरी अंतरापासोनी आयशियाचे मनी अर्थ माझे ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हर ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम